चांगलाच ऍक्सिडेंट झाला। हॅलो गाईज, आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आम्ही चाललेलो आहे जिमला। मी आता सुटली, तर चला आता जाऊ। तर आता आम्ही चाललो आहे जिमला। बघा वैभवला झोपेतून उठवलं म्हणून कसा करत आहे। तर आता जाऊ जिमला, मग भेटू। गाईज आमची जिम आलेली आहे। तर मित्रांनो हे खूप दुखून राहिलं। पाहू बॉडी कशी बनते। तर बघा माझा जिमचा सूट कसा दिसत आहे। तर मी घातला नवीन वाला आज, आणि मी कालच घेतला आहे। कसा दिसत आहे कमेंट मध्ये सांगा। आणि आता बघू मी काय काय करतो, तो वर्कआउट वगैरे काय काय, योगा। आता आलेले आहे एवढ्या वेळानंतर। काऊन एवढा लेट झाले तुम्ही सांगा आता। काही नाही, थोडीशी डाएट घ्यायची त्याच्यामुळे लेट झालो। तर आता आपण जाऊ वर आणि बघू काय काय होते काय नाही। चला मग आज वापस जिम मध्ये। काल थोडस हातपाय वगैरे दुखले असेल ना। चला मग। चला चलो अभी आलो घराकडे। आम्ही पालक वडा आणि पोहा घेणार आहे। बघा पोहा। जिम मधून नाश्ता करायला इकडे जा। टेस्ट चांगली आहे ना। तर मित्रांनो आता आम्ही चाललो, बस निघूनच राहिलो। पण मी उलटी बसली आहे ना। तर उतर ना मग, उतरून डबल बस। आता आम्ही निघतो गाईज। आता आणि निघून तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल कसा आहे तर आमच्या इकडे। चला। तर आमच्या सोबत काही गाईज पण आहे, त्या गाईजला पण दाखवून द्या। स्टार्ट कर। तर पहा मित्रांनो आता आम्ही चाललो। तर आमची गाडी लय पेट्रोल खाते काय। तर मित्रांनो हे आमचे काका आहे। हाय करा तिकडं असं। द्या 100चं ह्याच्यात द्या, 100 त्याच्यात द्या। आता बस आम्ही पेट्रोल भरलं, बस आता लगेच निघत आहे। तर आम्ही रस्ता घेतलाय दुसरा, कारण की त्या रस्त्यावरून आम्ही पेट्रोल पंप नव्हतं, त्यामुळे आता या रस्त्याने चाललो। तर मित्रांनो आम्ही अर्ध्यावरी आलो। आता ट्रक आला पुढून, म्हणून साईडनं घेतली गाडी। पावडर लावे, आता गंधक लावून दिलं। आतापर्यंत कार गेल्या त्याने पावडर लावून दिलं, आता ट्रक गेला तर त्यानं गंधक लावून दिलं, म्हणजे काळवालं। म्हणजे सगळे मेकअप रोडनच होऊन जाते, म्हणून घरून का नाही मेकअप करून यायचं नाही, आम्ही रोडनच करत असतो नाही। हा तर मग आता काही वेळातच आपलं येऊन राहिलं आहे। आणि एवढं बढिया वाटत आहे इथं, लयच बढिया, एकदम खतरनाक, एकदम सुहाना मौसम झाला। हा जसं आपल्या सिटीत जशी म्हणजे हे नाही भेटत, इथं ऑक्सिजनच ऑक्सिजन आहे। म्हणजे झाड मस्त, झाड वाटतं, फ्रेश हवा येत आहे, फ्रेश हवा येत आहे। मौसम आहे म्हणजे एकच नंबर, असा मौसम मध्ये कधी पाहिलाच नाही आपण। पडू आपण। हळूच आहे ग। कोणत्या गावाला जाते ह्या घाटातून? इकडं नेरकडे जाते, म्हणजे इकडं 2-3 फाटे फुटते। आता आपण तर तेवढं पाहिलं नाही, पण मस्त आहे सगळं। तुम्ही फर्स्ट टाइम आले का? नाही फर्स्ट टाइम नाही, मी आलतो ना इकडे, डीजे घेऊन गेलतो ना मी, ऑर्डर होते तेव्हा। हो या रोडनं पहा किती मस्त गाईज। केवढूसा घाट आहे बघा, घाटाचा रस्ता बघा केवढूसा आहे। म्हणजे हे पाऊस जास्त आला तर कधी बी होऊ शकतो। मित्रांनो आम्हाला इथं मोर पाहायला भेटला, तेव्हा दिसला का आला तिकडे। किती सुंदर आहे। तर मित्रांनो आता आम्ही इथं आलो, म्हणजे आता हे नदी वगैरे आहे, म्हणजे इथून आता एखादा किलोमीटर आहे। बघा इथचा मौसम किती आमच्या गाडीत थोडासा प्रॉब्लेम झाला, आमची मर्सिडीज पाहून घ्या एक वेळा। तर मित्रांनो आम्ही किटाकापरा आलो, आता जस्ट पोचलो। तर प्राचीची खूप इच्छा होती, तिला इथं यायचंच होतं, त्यामुळे आपण आलो।
रस्ता खूप खतरनाक आहे. तर मित्रांनो इथं आता पाणी आला, एक गाडी तर पुढे गेली ना, आता वाटत आहे भीती. पाहू काय होते. तर गेलं 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 जमलं 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 देव पावला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आम्ही आता इथं बस जस्ट पोहोचलो आहे. तर आता त्या साईडनं जे नजारा आहे ते दाखवतो तुम्हाला. आता इथं झरणा वगैरे तिकडे जाणार आहे आता आम्ही थोड्या वेळात. हा तर आता इथं फॅन्स भेटले. थँक्यू. तुम्ही कुठचे? यवतमाळचे साईड. कोणता? धोंडी धोंडी पाणी दे म्हणून तर पाऊस झाला यवतमाळात. हो ना. थँक्यू. इथं पाणी नाही का जास्त? फायदा झाला. तर मित्रांनो आता बघा हे जे आता दिसत आहे इथं. तर आता इथून वर जावं लागते. तर पाहू कसं काय. तर हे बघा मित्रांनो इथं मस्त एकदम खतरनाक आहे. तर कपल साठी बेस्ट आहे हे आणि फॅमिली साठी पण आहे. चांगला आहे. एन्जॉय तर दोघांचाही होते. पण सावधान राहा. जसं या जागेत जसं हे आहे तर स्लिप होते. जास्त फ्लो आहे ना इथे म्हणून इथे यायला बरोबर नाही. हा त्यामुळं चला तिकडे जाऊ. त्या साईडनं जासाठी इकडनं जावं लागते कारण की त्या पाण्यातून नाही जायचं. या ठिकाणी यासाठी जोडीदारची लय मोठी गरज लागते कारण की इथे पडू बी शकते. तर मित्रांनो बघा कॅमेरामॅन गिरला म्हणजे पडला आमचा. लागलं कुठं? जाऊ दे जास्त नाही लागलं. तर हे बघा मित्रांनो इथं किती अतिशय सुंदर असं ठिकाण. तर मित्रांनो पाऊस खूप येऊन राहिला. आता पाऊस चालूच झाला. तर गाईज व्हिडिओच्या नादात पाप माझी चप्पल किती दूर फेकली. कुठं आहे? ओय! खेकडा भेटला आणले. काहीच नाही फुसाड्यात आणते. तुमची काय हिंमत आहे काढायची? काहीच नाही. बघा काहीच आता चेतन दादा चाललेले आहे पाण्यात चप्पल साठी. तर मित्रांनो आम्ही खूप वेळचं ते चपलीसाठी. तर चेतनदा खूप ओले पण झाले. आखरी त्यांना पवत जावं लागलं याच्या चपलीसाठी. दुसरी चप्पल घेतली असती ना. भेटली चप्पल. हा ओम बल्लम बाबाय नमः. बल्लम बाबाची जय हो. डुबून जा वर बाबा डुबून जा. मुक्त होऊन जा तुम्ही. मुक्त नाक बांधून. जे आमच्या सोबत मित्र आलेले होते आमचेवाले ते नाही का कुठेतरी गाडी लपून बसलेले आहे. आता काय माहित कुठे आहे तर. चल पुढे घे. पाहू बरं आता आपण समोर जाऊ. आम्ही ना आता त्यांना फोन पण लावला होता. त्यांनी हसून राहिले फोन मध्ये का बा आम्ही समोर गेलो आहे बा म्हणून. पण आता 100% काही ना काही घोड आहे आणि ते आता पुढं घाट आहे खतरनाक वाला. तिथे आम्हाला बेवाडणार आहे. पाहू आता समोर काय. चला लवकर. बापरे पडले आहे हे. माय माय अरे देवा. बापरे चांगलाच ऍक्सिडेंट झाला. चला लवकर लवकर लवकर. अरे का झालं? अरे उठणं यायले का झालं? पडले कसे काय? अरे पण हे आतापर्यंत चुपचाप होते आता कसे बोलायला लागले? अरे तुम्हाला खरंच पडले का? राहिला आपला नाही ना खरंच स्लिप झाली. चक्का घासला. काही बी सांगता. मजा घेता आमची तुम्ही आहे ना. पाय फसला होता. पौद्या लागलं कुठे तुम्हाला ते दाखवा. तुम्ही खरंच पडले का? दाखव कुठं फाटला. फाटला नाही एवढा मोठा. हे फॅन्सी आहे ना भाऊ. नाही ना हे दागी गी तुटून होती का सकाळपर्यंत. तुला कुठला? पण हा मला एक हेच दिसला. हा ना. अरे तुला कुठं लागलं? अरे उठ. फ्रॅक्चर आहे. अरे उठ उठ.
आम्ही किती जोराने दचकलो प्राचीन मी. खरं सांगा ना, मजाक केली का चालता दवाखान्यात? खरंच मजाक वाटू राहिली. आता या डोबऱ्यात उडी मारू का? डोबऱ्यात उडी मारायचा नाही, खरं सांग पडला का? भाईच मजा घेतली यांनी गाईच. पहा येले काहीच लागलंच नाही. काय म्हणता तू सांग, तू या सफाईत का बोलतो? गाडी इथून अशी चालवत होतो मी, हं. मागचा ब्रेक दाबला, असा टर्निंग होता, समोरून येऊ राहिली होती. पण आम्ही स्कूल किती बस. वेळचा पाहुणे पाहत येत आहे तुम्हाला. समोरून स्कूल बस येत होती, हं. तर एकदम आमच्या समोर येऊन थांबली. समजलं नाही कुठे घेते, हँडल इकडे गेला, मागचा ब्रेक दाबला, स्लिप झाली गाडी डायरेक्ट. पाहता यांचं खरं आहे का खोटं आहे मला? आम्ही यावल्या गड्ड्यात जाणार होतो, समोरचा ब्रेक दाबला. इकडे इकडे ये प्राची. प्राची गाडी गाडी येत आहे साईड न साडीवर. काका हळू. बस येऊन राहिले. मग आता दवाखान्यात जावं लागते, दवाखान्यात जावं लागते. पण मी काय दवाखान्यात जावं लागते. यांचा पाय तर फ्रॅक्चर झाला, आता उभं राहून. खोटं खोटे बोलतात. तर एक गोष्ट सांगू का, खरंच हा. प्रँक होता. प्रँक होता. तर गाईज पहा आता हे सगळे आमचा गेम आता घेतला. आम्ही एवढे विकत नाही, पब्लिक खरंच वाटत आम्ही पडलो म्हणून. तुम्ही एवढ्या वेळच्या थांबूनच होते मग? हा. अरे आम्ही बापरे. त्याच्यासाठी समोर निघून आलो होतो, पहा गाईज. म्हणून आम्ही शॉर्टकटनी गाडी टाकली. आमची ऍक्टिंग कशी वाटते सांग ना. Comment मध्ये नक्की सांगा आमची मध्ये acting. सांगा आमची ऍक्टिंग कशी वाटली तिघाची. आणि तुम्हाला कसं वाटलं, आम्हाला तर तुमचे एकदम तर भीती. रिव्ह्यू द्या. तुम्ही तरी review द्या. आम्हाला वाटलं नाही, आम्हाला वाटलं पहिले दुसरेच आहे कोणतरी. तुम्ही review द्या. पहिले आम्हाला वाटलं काहीतरी कोणतरी दुसरेच आहे. मग आम्हाला लक्षात आल्यावर मी मी म्हटलं गाडी. यांना पहिल्यापासूनच म्हणू का काही ना काही घोड करत आहे हे लोक. जाऊ द्या म्हणून चला, समोर आले. असा प्रँक नका चला, करू पाऊस बा. येत आता आहे. भीती पाऊस वाटली. येऊन चला. चला ठीक आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच संपवतो आणि नेक्स्ट ब्लॉग साठी नक्की पहा. हा ब्लॉग पूर्ण पहा. हा पूर्ण पाहिला असेल तर मित्रांनो आता जे नेक्स्ट ब्लॉग होईल त्याची वाट पहा. आणि आमच्या आणि next चॅनलला vlog खूप चांगला येणार आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि थँक्यू. आम्ही हे फक्त किटा कापराला गेलो, एराबाराला नाही गेलो. तर तुम्ही म्हणसाल हे एराबाराच आहे, नाही हे किटा कापरा आहे. आमच्या म्हणजे यवतमाळच्या जवळच आहे. तर एक दिवस कधी ना कधी आम्ही एराबारा पण जाऊ आणि चिखलदराला पण जाणार आहे आम्ही. तर ते पण ब्लॉग तुम्हाला भेटेलच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.